रामकृष्ण हरी माऊली. संत एकनाथ कथा. संत एकनाथाचा जन्म शके 1470 पैठणला झाला. वडिलांचे नाव सूर्याजीपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. एकनाथाच्या जन्मकाळी मूळ नक्षत्र होते. आई वडील लहानपणीच निर्वतल्यामुळे एकनाथाचा सांभाळ त्याचे आजोबा चक्रपाणी आजी यांनी केला. एकनाथ लहानपणापासूनच श्रद्धावान तसेच बुद्धिवानही होते. छान संध्या, भजन, कीर्तन, पुराणे इत्यादीची त्यांना भारी आवड. 6व्या वर्षी त्यांची मुंज झाली. त्यांनी विद्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यांची बुद्धी तीव्र असल्याने गुरूने दिलेली कथा त्यांची लवकर पाठ होई. एकनाथाचे सारे लक्ष ईश्वर उपासनेकडे लागलेले होते. ते चमत्कार असा की त्यांना एक दृष्टांत झाला. देवगिरीस जनार्दनपंत नावाचे एक सत्पुरुष दत्तोपासक आहेत. त्यांच्याकडे जाऊन उपदेश घ्यावा. देववाणी ऐकून एकनाथांनी मनाचा निश्चय केला. त्यांनी एक दिवशी विठ्ठलाचे नाव घेऊन ते ताडकन देवगिरीला गेले. तेथे एकनाथांनी गुरूची 12 वर्ष मनोभावे आणि विविध तऱ्हेने सेवा करून त्यांचा अनुग्रह घेतला. जनार्दन स्वामीच्याच कृपेने एकनाथांना श्री दत्तात्रेयाचे प्रत्यक्ष दर्शन झाले आणि त्यांच्या आशीर्वादानुसार एकनाथ ग्रंथरचना करण्यास उद्युक्त झाले. गुरूंचा उपदेश घेतल्यानंतर एकनाथ पैठणला स्थायिक झाले. तेथेच त्यांनी सारे आयुष्य भजन कीर्तन करून आणि पुराणे सांगून लोकांना भक्तीद्वारे मोक्षाची प्राप्ती करून घेण्यास सुलभ मार्ग दाखवण्याचे महान कार्य केले. वेदांतासारखा कठीण विषय सामान्य लोकांना नीट कळावा म्हणून एकनाथांनी भागवत संस्कृत ग्रंथातील एकादश पदावर उद्बोध व्याख्यान आणि विस्तृत टीका करून मराठी भागवत ग्रंथ रचला. तो अतिशय लोकप्रिय असून वारकरी संप्रदायात त्याला ज्ञानेश्वरीप्रमाणेच फार महत्त्व आहे. तसेच भावार्थ, रामायण, रुक्मिणी स्वयंवर इत्यादी ग्रंथ त्याने लिहिले. एकनाथांनी अभंगही पुष्कळ केले. त्यांच्या अभंगांची आणि ओव्यांची संख्या 60-70 हजारावर सहज जाईल. शिवाय एकनाथांचे गारुड सुप्रसिद्ध आहे. एकनाथांच्या अंगी सहनशीलता, दया, परोपकार, उच्च-नीच-बद्दल समबुद्धी इत्यादी गुण प्रकाशाने वास करीत होते. प्रपंच व परमार्थ यांचा सुंदर समन्वय एकनाथांनी साधला. जगाच्या कल्याणाकरताच्या विभूती, देह कष्टविते उपकारे या युक्तीचे एकनाथ उत्तम उदाहरण होय. एकनाथांना 2 मुली व 1 मुलगा असे अपत्य झाले. त्यांचा मुलगा हरी हाच हरिपंडित म्हणून प्रसिद्ध झाला. एकनाथ शके 1521 मध्ये समाधीस्थ झाले. रामकृष्ण हरी माऊली. एकनाथ महाराज जीवनकथा आवडल्यास सर्वांनी लाईक, कमेंट करा. ही कथा पूर्ण ऐका. एकनाथ महाराजांच्या हा कथेचा पहिला भाग. पंच व परमार्थी सावधान असणारे संत एकनाथ यांची ही उत्कृष्ट कथा सर्वांनी ऐका. कृष्ण हरी माऊली.